बरेच वर्षापासून इच्छा होती की बाबीर देवस्थानला दर्शनाला जायची. फायनली आज दर्शन झालंच. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर तुम्हाला माहितीच आहे, मी मावशीच्या इकडे आलो होतो आणि मावशीची मुलगी पण पोलीस झाली. त्याच्यामुळे ना आम्हाला जायचं होतं बाबीर देवस्थानला. म्हणून भाई मी सकाळी लवकर उठून आवरून पहिलं गेलो फुलं आणि हार आणायला. मग गावात आल्यानंतर फुलं आणि हार घेतले आम्ही आणि तिथून पुढे निघालो. मग भाई म्हणलं आपल्याला शनी देवाला पण जायचं. मग मध्येच आम्ही शनी देवाला पण गेलो आणि हार फुलं वाहिली. मग आम्ही असंच करत करत सगळ्या तिथल्या देवांचे दर्शन वगैरे घेतले आणि पहिलं घरी निघालो, कारण गाडी पण घरी येऊन थांबलेली होती आणि आम्हाला निघायचं होतं. मग गाडीत पण सगळं हार फुलं आणि बाकीचं सगळं सामान ठेवून घेतलं. मग तवर भाई गायांना पण पाणी पाहिजेच होतं. म्हणलं मग आता इथं उभं रोज तोवर गाडीत जाऊन बसावा. मग तिथं जाऊन पाहत होता आमच्या पोलीस मॅडम आधीच गाडीत पुढे जाऊन बसलेल्या होत्या. सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही पण निघालो आणि तिथं जाऊन पोहोचलो. मग तिथं पोहोचल्यानंतर मेन मंदिराच्या समोरच एक छोटंसं मंदिर आहे. तिथं महादेवाची शीळ असं म्हटलं जातं आणि तिथंच बाबीर देवानी ना अवतार घेतलेला आहे. मग तिथं दर्शन झाल्यानंतर समोरच पेरूचा बाग होता तिथे. मग त्या मावशीकडून भरपूर पेरू घेतले आणि निघालो मेन मंदिरात. हे आपल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई या गावातलं आहे ना प्रसिद्ध बाबीर देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि मग आम्ही सगळ्यांनी सुंदर आणि अप्रतिम अशी देवाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि सगळं आवरून झाल्यानंतर आता निघायचंच होतं. आणि मग तुम्ही या देवाला आलेत का कधी? जर आले असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि जर नसेल आले ना तर नक्की या देवाचं दर्शन घ्यायला एकदा याच.